हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत। आज भूमितीतला एक वेगळा असा प्रश्न दिसलेला आहे, तर तुमच्यासोबत शेअर करायचा म्हणून घेतलेला आहे। तर ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतात त्यावेळेस काही एक दोन प्रश्न असे असतात की जे तुम्ही रेग्युलर सॉल्व्ह केलेले नसतात, पण तुम्हाला त्याची जर बेसिक माहिती असेल तर तुम्ही ते प्रश्न सॉल्व्ह करू शकतात आणि त्याच प्रश्नांवरती तुमचं काय लागतं, मेरिट लागतं। त्याच्यामुळं जर वेगवेगळं नॉलेज भेटत असेल तर तुम्ही ते नक्की घ्यावं। हा प्रश्न बघा, सुसम बहुभुजाकृती बहुभुजाकृती बाजूंची संख्या अनुक्रमे 4 व 6 आहे, तर त्यांच्या अंतरकोणाचे गुणोत्तर किती? ठीक आहे, आता सुसम बहुभुजाकृती म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर बघूयात त्याचं मीनिंग काय आहे। बहुभुजाकृतीच्या सर्व बाजू जर समान लांबीच्या असून सर्व अंतरकोन समान असतील तर तिला काय म्हणतो आपण, सुसम बहुभुजाकृती असं म्हणतो। म्हणजे आता इथे जर पंचकोन घेतला तर ह्याच्या काय आहेत, सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत आणि त्याचे जे अंतरकोन आहेत ते काय आहेत, समान मापाचे आहेत। त्याचप्रमाणे इथं 6 बाजू आहेत आणि इथं 10 बाजू असलेली आपली आकृती आहे की ज्याचे सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत। आता इथं प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की त्यांच्या अंतरकोणाचे गुणोत्तर विचारलेलं आहे। अंतरकोन पहिल्यांदा तुम्हाला 3 त्रिकोण असेल तर माहिती आहे की अंतरकोणाच्या मापाची बेरीज 180 असते, पण 4 कोण असेल तरीही माहिती आहे, मॅक्झिमम 5 कोण असतील तर माहिती आहे, पण ज्यावेळेस 6, 7 असे कोण असतील त्यावेळेस त्यांच्या अंतरकोणाच्या मापाची बेरीज कशी काढायची, तर त्याच्यासाठी हे सूत्र आहे 180 गुणिले n वजा 2। तर हे n म्हणजे काय आहे की त्याचे कोण किंवा त्यांच्या बाजूंची संख्या। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला बाजूंची संख्या अनुक्रमे पहिल्यांदा किती दिलेली आहे, n बरोबर 4 दिलेली आहे आणि दुसऱ्या केसमध्ये n बरोबर 6 दिलेली आहे। मग आपल्या अंतरकोणांच्या मापांची जर बेरीज काढायची असेल तर सूत्र काय बघितलं आपण, 180 ब्रॅकेटमध्ये n वजा 2। ठीक आहे, आता इथं n किती आहे तुम्हाला 4 आहे, 4 वजा 2, इथं बघा 4 वजा 2 किती येतात, इथं 2 येतात। 180 गुणिले 2 केलं की 360 येतील। ठीक आहे, 180 वजा 2 केल्यानंतर 360 येतील। पण तुम्हाला काय विचारलंय, अंतरकोणाचे गुणोत्तर, अंतरकोणाच्या मापांच्या बेरजेचं गुणोत्तर नाही विचारलं, फक्त अंतरकोणाचं गुणोत्तर विचारलंय। म्हणजे तुम्हाला इथं काय काढावं लागेल, एक कोण काढावा लागेल। ठीक आहे, मग जर एका कोणाचे माप जर काढायचे असेल तर तुम्ही कसं काढणार, हे काय आहे, टोटल 4 कोणांचं माप आहे, भागिले ह्याला 4 करा, म्हणजेच काय येईल बघा, 4 9 36, 90 अंश हे काय असणार आहे, एका कोणाचं माप असणार आहे। आता याचं गुणोत्तर हे याच्या सोबतच्या एका कोणाच्या मापाच्या गुणोत्तराशी काढायचंय। म्हणजे कसं करणार, इथं पुन्हा इथं यांची बेरीज येणार, 180 ब्रॅकेटमध्ये 6 वजा 2 येईल, यांची वजाबाकी केल्यानंतर 4 येते। ठीक आहे, हे 4 गुणुले 180 केल्यानंतर 18 चौक 72, म्हणजे यांची बेरीज किती आली, 720 आली। पण एका कोणाचं माप कसं काढाल तुम्ही, अर्थातच आता काढलं त्याप्रमाणे एका कोणाचे माप बरोबर किती असणार आहे, 720। हे काय झालं, सगळ्या 6 कोणांचं आहे, एका कोणांचं कसं असेल, इथं 6 1 6 6 2 12, म्हणजेच 120 अंश एवढं असणार आहे। आता काढलं आपण की 4 बाजू असणाऱ्या जी बहुभुजाकृती आहे त्याच्या एका कोणाचं माप अर्थातच 90 आहे आणि 6 बाजू असणाऱ्या बहुभुजाकृतीच्या एका कोणाचं माप किती आहे, 120 आहे। आता ह्या दोघांचं तुम्हाला काय करायचंय, गुणोत्तर काढायचं आहे। ठीक आहे, एका कोणाचे गुणोत्तर म्हणजे 9, 4 बाजू असणाऱ्या बहुभुजाकृतीचं गुणोत्तर कशासोबत, तर 6 बाजू असणाऱ्या बहुभुजाकृतीच्या गुणोत्तराशी, म्हणजे इथं काय येईल 120। ह्या 0 ला हा 0 गेला, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, म्हणजे 3×4 हे काय असणार आहे, त्यांच्या अंतरकोणाचे गुणोत्तर असणार आहे। म्हणजेच ह्या प्रॉब्लेम मधून आपल्याला काय समजलं, 2-3 गोष्टी समजल्या आहेत की सुसम बहुभुजाकृती म्हणजे काय आणि कोणत्याही बहुभुजाकृतीच्या जर अंतरकोणांच्या मापांची जर बेरीज काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे 180 ब्रॅकेटमध्ये n वजा 2, हे सूत्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। हे झालं अंतरकोणाच्या मापांची बेरीज। जर एक कोण काढायचं असेल तर ह्याला फक्त काय करतो आपण, भागिले n करतो। म्हणजेच काय, याच्यावरून तुम्हाला कितीही बाजू असलेली जर तुम्हाला आकृती दिली असेल तर त्याच्या एका कोणाचं माप तुम्हाला अगदी इझिली फाइंड आउट करता येईल। ठीक आहे, जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।